ही गोष्ट आहे 15-16 वर्षापूर्वीची। तेव्हा माझा मोठा मुलगा चिन्मय 10-1 वर्षाचा होता। त्याला सर्दी पडसे ताप आल्यामुळे डॉक्टरांकडे नेले होते। त्यांनी काही गोळ्या आणि गॅटिफ्लॉक्सिन नावाची नवीन अँटीबायोटिक दिले। नशीब त्या दिवशी माझी सुट्टी होती आणि मुलाला पण शाळेत पाठवले नव्हते। त्याला सकाळी ब्रेकफास्ट दिला आणि गोळ्यांचा डोस दिला। त्यानंतर मी माझ्या घरकामात रमून गेले। तो आपल्या बेडरूममध्ये झोपलेला होता आणि मी बाहेर हॉलची लादी पुसत होते। अचानक तो आतून धडपडत बाहेर आला। त्याच्या तोंडातून लाळ गळत होती। चालता येत नव्हते आणि नीट बोलता पण येत नव्हते। आई, मला काय झालंय? हे मला तो बोबड्या स्वरात बोलला आणि मी स्वतः मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे माझी पटकन ट्यूब पेटली की याला रिॲक्शन आलेली आहे। त्याचबरोबर तशीच गाऊनवरती धावपळत ओळखीच्या मेडिकलवाल्याकडे गेले। त्याचवेळी छोट्या शाळेसाठी तयार होऊन बसला होता। त्याची परीक्षा होती। त्याला एका हाताला धरून धावत शाळेत सोडले। शाळा रस्त्यातच होती आणि ओळखीच्या मेडिकलवाल्यांकडे जाऊन इंजेक्शन, अविल आणि डेक्झा घेऊन आले। फटाफट फोडले आणि मुलाला टोचले। त्यानंतर कितीतरी वेळ त्याचे डोके मांडीवर घेऊन त्याची पल्स बघत त्याच्या डोळ्यावरून हात फिरवत मी बसले होते। नशीब मी त्या क्षेत्रामधील असल्यामुळे काय केले पाहिजे हे मला माहीत होते। पण जर इतर कोणी पालक असते तर त्यांची परिस्थिती खराब झाली असती। शिवाय मुलाला शाळेत पाठवले असते आणि मी पण कामावर असते तर काय झाले असते। शाळावाल्यांना त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले असते। शिवाय कधी कधी शिक्षक मूल नाटक करत आहे असे समजून दुर्लक्ष करतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या डॉक्टरांना त्या गोळ्याबद्दल बोलले। या गोळ्या इतर कुणाला देऊ नका। मी याच फील्डमध्ये असल्यामुळे